ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदार कुटुंब आषाढी एकादशीच्या दिवशी लवकर उठून विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायला देवघरात जमलेलं असतं. सायली अगदी मनापासून पूजा करताना दिसते. सगळं घर आरतीमध्ये तल्लीन होतं. पूर्ण आजी, प्रताप, कल्पना सगळेच टाळ्या वाजवत विठ्ठलाची आरती म्हणत असतात. वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय झालेलं असतं. आरती संपल्यानंतर सायली आधी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेते आणि मग सर्वांना आरती देते. पूर्ण आजी, कल्पना, इतर मंडळी एक एक करून पुढे येऊन आरती घेतात. त्यावेळी पूर्ण आजी सगळ्यांना उपवासाची आठवण करून देतात. अश्विनला उद्देशून म्हणतात, पण खरे तर टोमणा प्रियासाठी असतो. प्रिया हे ओळखून चिडते आणि विचारते की पूर्ण आजी तिला मुद्दाम का सांगते. यावर पूर्ण आजी सगळ्यांना सांगितले असं म्हणतात, पण प्रिया अजूनच खवळलेली असते. सायली लगेच प्रियाला टोमणा मारते. उपवास फक्त बाह्यता करून उपयोग नाही. मनात भक्ती हवी. द्वेष, खोटेपणा बाजूला ठेवून उपवास केला तर तो विठ्ठलापर्यंत पोहोचतो. हे ऐकताच अर्जुन सायलीच्या बोलण्याला मान डोलावतो. सायलीने सर्वांसमोर टोमणा मारल्यामुळे प्रिया चिडते आणि सायलीला सुनावते की उगाच अक्कल शिकवू नकोस. त्यावेळी पूर्ण आजीलाही मागचे प्रियाचे खोटेपणा आठवतो. मागच्या उपवासाच्या दिवशी प्रिया मोठ्या श्रद्धेचं नाटक करत होती, पण तिने पनीर चिल्ली आणि फ्रेंच फ्राईड राईस ऑर्डर करून सगळ्यांचा विश्वासघात केला होता आणि ते सर्वांसमोर उघडही झालं होतं. ही आठवण सगळ्यांना आठवते आणि सगळेजण हसायला लागतात आणि प्रियाला अजून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असते. कल्पना मध्ये पडून म्हणते की ज्याला उपवास करायचा आहे तो करेल, नको तंटा. प्रिया फक्त मान डोलावून बसते, पण पूर्ण आजी तिला रागातच पाहत असतात. प्रिया मनात विचार करते की पूर्ण आजी सायलीच्या बाजूने झुकते की काय. यानंतर प्रताप कामामुळे उपवास करू शकणार नाही असं सांगतो. कल्पनाही ते मान्य करते. अश्विन सुद्धा सांगतो की त्याला उपवास चालेल, कारण एकदा काम सुरू झालं की जेवायला त्याला वेळच नसतो. सर्वजण त्याला अनुमती देतात. प्रताप मग पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपल्या रूममध्ये जाऊन ऑनलाईन मीटिंग आहे असं सांगतो. शेवटी अर्जुन सायलीला विचारतो की पूजा झाली का, आणि मग चल लवकर आपण हे आवरून बाहेर पडूयात असं तो म्हणतो. सायली हसून सगळ्यांना सांगते की हो चला निघूया, पण प्रिया त्याच्याकडे संशयाने पाहत राहते. अर्जुन सायलीचा काहीतरी गुप्त प्लॅन आहे का यावरती विचार करत असते आणि यामुळेच तिचा मेंदू गरगर करायला लागतो. अर्जुन आणि सायली रूममध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत खुश असतात. अर्जुन शर्ट निवडत सायली साडी आवरायला सांगतो. अर्जुन तिला बाहेर फिरायला नेण्याचा प्लॅन सांगतो. मस्त गप्पा, ब्रेकफास्ट. सायली उपवासाची आठवण करून देते. अर्जुन उपवासाचे पदार्थही बाहेर मिळतील असं रेस्टॉरंट शोधण्याचं ठरवतो. दोघे रोमॅन्टिक होतात. सायली लाजत भविष्याबद्दल बोलते. अर्जुन तिला सूचक बोलणं कळतं आणि तोही खुश होतो. सायली म्हणते बाहेर जायचं आहे, अजिबात केसवर चर्चा करायची नाही. अर्जुनही ते मान्य करतो. दोघेही पटापट तयार होतात. दरम्यान हॉलमध्ये प्रिया अर्जुन सायलीचं निरीक्षण करत असते. महिपतने मोठा धक्का होणार असं सांगितलेलं असतं, पण तपशील नसल्याने प्रिया गोंधळलेली असते. अर्जुन सायली कुठे जाणार, काय करणार याचा विचार ती सतत करत असते आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असते. प्रताप बाहेर पेपर वाचत बसलेला असतो. कल्पना त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण तो लक्ष देत नाही. ती मोठ्याने बोलूनही तो दुर्लक्ष करतो. शेवटी कल्पना त्याच्या हातातून पेपर हिसकावते आणि म्हणते, अहो लक्ष द्या माझ्याकडे. प्रताप म्हणतो, अगं लक्ष आहेच, आणि पुढे सांगतो की अस्मिताची चोरोटी घरातच करायची आहे, बाहेर कोणालाही सांगायचं नाही. कल्पना म्हणते, हो पण थोडा उत्साह दाखवा, मग सगळ्यांची मदत लागेल आपल्याला. प्रताप हसत म्हणतो, मदत करीनच, कारण आता मी आजोबा होणार आहे. कल्पना पूर्ण आजीकडे परवानगी मागते. त्या उद्या चोरोटी भरण्याचं मान्य करतात. प्रिया मात्र अर्जुन सायलीकडे लक्ष ठेवूनच असते. तिचं लक्ष इकडे लागत नसतं. कल्पना तिला झापते तेव्हा प्रिया घाबरून चालेल चालेल असं म्हणते. पूर्ण आजी म्हणतात, उद्याचा मुहूर्त छान आहे, उद्या चोरोटी करूया. आणि अस्मिताला सांगा कुठलाही बाहेरचा प्लॅन करू नको. तेवढ्यात अस्मिता येऊन विचारते, काय चाललंय, पार्टी आहे का, मी मैत्रिणींना बोलवू का. कल्पना स्पष्ट करते, पार्टी नाही, उद्या तुझी चोरोटी आहे. अस्मिता विचारते, चोरोटी म्हणजे काय. यावर पूर्ण आजी समजावतात की पहिल्यांदा गरोदर ठरल्यानंतर पहिले 3 महिने खूप नाजूक असतात, म्हणून घरात गुपचूप ओटी भरतात. त्याला चोरोटी असं म्हणतात. 3 महिने पूर्ण झाल्यानंतरच सगळ्यांना सांगितलं जातं की घरात कोणी गरोदर आहे. बाहेरच्यांना बोलवायची यामध्ये गरज नसते. घरातच हा सोहळा होतो. अस्मिता खुश होत म्हणते, ठीक आहे, मग फक्त तुमचेच लाड हवे. त्यानंतर प्रिया अर्जुन सायलीकडे पाहत असते. दोघेही गप्पा मारत बाहेर निघतात. प्रिया धक्क्यात म्हणते, हे निघालेच. तिला वाटतं महिपतचा धमाका होणार आहे की नाही, यामुळे ती त्यांना अडवण्याचं ठरवलेलं असतं.
तेवढ्यात अर्जुन सायली बाहेर जायला निघतात. अर्जुन मामाला सांगतो, कल्पना होकार देते. लगेच प्रिया म्हणते, उद्या चोरोटे आहे ना, तयारी करावी लागेल आपल्याला. कितीही घरात करायचं काही म्हटलं तरी प्लॅनिंग करावंच लागेल. कल्पना मान्य करते. प्रिया टोमणा मारते, सायली मस्त साडून नेसून मिरवणार, कारण कामाच्या वेळी तिला फक्त बाहेर फिरायचं असतं. अर्जुन संतापून म्हणतो, प्रत्येक फंक्शनची तयारी माझी बायकोच करते, त्यावेळी तू कर. प्रिया हट्ट धरते, तयारी सर्वांनी मिळून करायची. सगळेजण गप्प राहतात. सायली बिचारी होकार देते. प्रिया पुढे म्हणते, सामान चांगल्या दुकानातून घ्यायला पाहिजे आणि चांगली दुकानं फक्त सायलीलाच माहिती आहेत. सायली म्हणते, मला माहीतच नव्हतं चोरोटी वगैरे भरतात. प्रताप सांगतो, कल्पनाने आत्ताच ठरवलं आहे. सायली म्हणते, आपण तयारी करू. अर्जुनही म्हणतो, हो तुम्ही करा, आम्ही संध्याकाळी येतो. पण सायली म्हणते, नको नको, मीच तयारी करते. आणि अर्जुनचा मूड ऑफ होतो. प्रिया खुश होते, कारण तिला वाटतं की तिने अर्जुन आणि सायलींचा प्लॅन कॅन्सल केलेला असतो. पूर्ण आजी तयारीसाठी साहित्याची यादी सांगतात. सायली डायरी हातात घेऊन यादी बनवायला लागते. हे पाहून अर्जुन नाराज असतो. सायलीला बाहेर जायचं असलं तरी ती तयारीमध्ये गुंतलेली असते. प्रिया आणि अस्मिता सायलीकडे रागाने पाहतात. तेवढ्यात चैतन्य धावत येतो आणि अर्जुनला सांगतो की दामिनीने अर्जंट कोर्टात हेअरिंग मागितलं आहे. हे ऐकून सगळेजण हादरतात. अर्जुन म्हणतो, हेअरिंग का मागवलं? चैतन्य म्हणतो, गेल्याशिवाय कळणार नाही. प्रिया लगेच म्हणते, मी सुद्धा येते. अर्जुन तयार व्हायला जातो. सायली टेन्शनमध्ये असते. अस्मिता काळजीने विचारते, मग चोरोटी? पूर्णाजी म्हणतात, कोर्टाचं काम आधी महत्वाचं आहे. कल्पना म्हणते, जा तुम्ही, चोरोटीची तयारी मी करते. प्रिया निमित्त साधून म्हणते, बाबा पुण्याला जाणार आहे, ते कोर्टात नसतील, म्हणून मलाच जावं लागेल. पूर्णाजी नाईलाजाने होकार देतात. कोर्टात अर्जुन सायली टेन्शनमध्ये असतात. सायली विचारते, दामिनीने अचानक हेअरिंग का मागवलं असेल? अर्जुन म्हणतो, कोणताही अंदाज नाही. मधुभाऊ म्हणतात, माझा विश्वास आहे अर्जुनवर. दामिनीचा डाव तोच उधळेल. अर्जुन ठरवतो की दामिनीचा खोटेपणा काही करून उघडा करायचाच. तेवढ्यात दामिनी, साक्षी आणि महिपत कोर्टात येतात आणि अर्जुनकडे रोखून पाहतात. दामिनी हसत अर्जुनला उद्देशून म्हणते, हॅलो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. अचानक कोर्टात बोलावल्याने बघा चेहरा तुमचा कसा झालाय. अर्जुन शांतच राहतो. दामिनी गर्वाने म्हणते, माझ्याकडे हाय प्रोफाईल केसेस आहेत. एकाच केसेसवर मला वेळ नाही घालवायला. अर्जुन ठामपणे म्हणतो, मी न्यायासाठी केस लढतो, पैसे पाहून नाही. महिपत अर्जुनला डिवचतो, तुमची गडबड झाली असेल ना, पण काळजी करू नका. केस संपल्यानंतर मस्त नाश्ता करा. अर्जुन रागात म्हणतो, मिस्टर शिखरे. पण चैतन्य त्याला शांत राहायला सांगतो. साक्षी आत्मविश्वासाने म्हणते, कोणाचा दिवा विझणार आणि कोणाचा तेवत राहणार हे लवकरच कळेल. तिथे हे दोघे असं बोलून निघून जातात. सायली काळजीने विचारते, यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय, काय चाललंय? अर्जुन म्हणतो, कधी कधी आत्मविश्वास भीती लपवण्यासाठीही असतो. चैतन्य पुढे म्हणतो, हे आपलं मोरल डाऊन करण्यासाठी प्रयत्न करत असतील. अर्जुन ठरवतो, आपण त्यांचा प्लॅन यशस्वी होऊ द्यायचा नाही. कोर्टात शांतता असते. दामिनी जोरात म्हणते, युअर ऑनर, 2 वर्ष झाली त्या खटल्याला. अर्जुन फक्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रभर लोक या निकालाची वाट पाहत आहेत. जज ठरवतात, निकाल 30 जुलैपर्यंत लागणार आणि फक्त 30 दिवस राहिलेले असतील. अर्जुन आणि सायली धक्क्यात येतात. अर्जुन ठरवतो, काही झालं तरी आत्मविश्वास गमवायचा नाही. तर मित्रांनो, पुढील भागात काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.